नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. हाय मित्रांनो, आय एम जॉन सिन्हा. तू बघतोय जॉन सिन्हा 3 स्टार माझा यूट्यूब चॅनल. तर भावांनो, आज आपण जाऊया काहीतरी नवीन काहीतरी खायला आणि इकडे जाम फेमस आहे. तर मी आता आहे राजापुरामध्ये. राजापुरातून आता पुढे आपल्याला लांजा गाव लागणार आहे. गोवा रोड लागतो. गोवा रोडला मिळतोय लांजा गाव, रत्नागिरी लांजा. तर लांजा गावामध्ये आपल्याला एक अमेरिकन शेवपुरी मिळतोय. फेमस आहे, एकदम फेमस. आणि खाऊन बघा तुम्ही मित्रांनो, खायला पण एकदम टेस्टी आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे आयटम मिळतात आपल्याला. मस्त की अमेरिकन शेवपुरी आहे, दही वडी आहे, असं भरपूर प्रकारचे आहे तिथं. दाल खिचडी आणि दाल शेव असे काही मस्त मस्त आयटम आहे तिथे भेटतात. तर मित्रांनो, आपण जाऊया अमेरिकन शेवपुरी खायला. तर आज आपण तुम्हाला दाखवतो अमेरिकन शेवपुरी खाऊन, आणि ते पण लांजामध्ये फेमस असलेलं हॉटेल आहे. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो कुठे आहे ते. आता आपण राजापूर सोरूया. राजापुरानंतर 10 किलोमीटर पुढे आपल्याला लांजा लागणार आहे. तर लांजा सिटीमध्ये आपल्याला रस्त्याला टचच आहे, टेन्शन घेऊ नका मित्रांनो. जे स्पीड ब्रेकर लागतात आपल्याला, ते 4 स्पीड ब्रेकर लागतात. त्या 4 स्पीड ब्रेकरच्या साईडलाच आता गोव्यावरून मुंबईला जाताना राईट साईडला लागणार आहे. आणि मुंबईवरून गोव्याला येताना आपल्याला लेफ्ट साईड लागतोय. शाळेच्या साईडला त्यांचा एक लोकेशन आहे, तुम्हाला दाखवतो मी आता मित्रांनो. चला काहीतरी अमेरिकन शेवपुरी खाऊन या आणि टेस्ट बघूया त्याची. एकदम मस्त आवडते, मी तर तिथं नक्कीच खातो. आज आपल्याला ब्लॉगमध्ये आपण ते दाखवूया अमेरिकन शेवपुरी खाऊन. मित्रांनो चला या बघूया, खाऊन सोबत या आमच्या मित्रांनो. कधी नक्कीच खायला आम्ही पण वाट बघतो तुमची. आणि नक्कीच मित्रांनो, नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनल आपला जॉन सिन्हा 3 स्टार चॅनल आपला नाव आहे. मित्रांनो या, थोडा सपोर्ट करा आपल्याला. आणि थोडा सपोर्ट आपल्याला पाहिजे, बाकी काही नाही. थोडीशी गरज आहे तुमची आम्हाला. आणि आम्हाला मित्रांनो एन्जॉय करूया. पाहूया मित्रांनो, हा राजापूर गाव आहे. राजापूरच्या वरून आपण चालू ब्रिजवरून. बघा खाली गाव राजापूर आहे. तर आपण चालू वरून त्याच्या आपल्याला जायचं आता लांजामध्ये. तसं आपल्याला जायचं मुंबईला, आपल्या घरी जायचं आहे रायगड पेनमध्ये. पण आपण आता जाता एक लांजामध्ये फेमस असलेली अमेरिकन शेवपुरी खाऊया. तुम्हाला पण दाखवतो अमेरिकन शेवपुरी. एकदम मस्त मॉडेलमध्ये येतो मित्रांनो. जशी आपल्याकडे शेवपुरी गोल असतं, तशी इकडे चौकोनी प्रकारचे असतं. पण मस्त अमेरिकन डमे त्याची असं वाटतं मला. तिकडे पण अमेरिकन. आणि इकडे यायला एकदम मस्त मजा येतं मित्रांनो. कारण की बघा तुम्ही, कोकणातले रस्ते एकदम टकाटक वाटतात. आम्हाला एन्जॉय वाटतं. आणि कशी गाडी चालवा, रात्री बेरात्री कसं जाऊ तुम्ही, एन्जॉय वाटतं. काही वाटत नाही, त्रासच नाही. की असे जर रस्ते असतील मित्रांनो, तर यू गोवा यू मुंबई डायरेक्ट होतं आपल्याला. की काही त्रासच होत नाही आम्हाला. एकदम सर्व रस्ते टकाटक झालेले आहेत. एकदम मस्त वाटतं. आणि मी तर फक्त एवढाच की बॉम्बे टू गोवाच चालतो. मी कुठे जात नाही असं बाहेर, की मला कंटाळा जास्त ड्रायव्हिंग करायला. तर मी आपला डेलीचा आपला बॉम्बे टू गोवा. तर आपल्याला एक मित्र माझा मिळालेला आहे मित्रांनो. आताच एक नवीन खबर आपल्यासाठी आहे. एक नवीन खबर म्हणजे अशी की आपल्याला खास युट्यूबर, आपले नवीन मोठे युट्यूबर आहेत, आपल्या लाईनला चालतात. पिकअप त्यांची गाडी आहे, महिंद्रा पिकअप गाडी आहे त्यांची. तर या टेम्पो लाईनमध्ये स्वतः ते गोवा लाईन करते. गोवा लाईन नाही, परंतु ते ऑल इंडिया चालतात ते. भरपूर लांब जातात ते. आपण एकदम असं आपल्याला पोरगा असं आहे, पण एकदम भारी माणूस आहे, एकदम लाख माणूस आहे. परंतु माझी काय ओळख झाली ना अजून. मी काय त्यांना अजून स्पष्ट समोर काय भेटलो नाहीच आहे. परंतु मी त्यांना, माझ्या मित्राने एक माझी असं फोन करून त्यांना ओळख करून दिली की जॉन म्हणून आपला मित्र आहे. त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल तर त्यांचं युट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विजय. एकदम भारी ब्लॉग बनवतात, भारी बोलतात, मराठी बोलतात. रत्नागिरीचे राहतात ते, रत्नागिरीला राहतात, त्यांचं घर आहे. आणि आता सध्या ते मुंबईमध्ये राहतात. तर मित्रांनो एकदम भारी म्हणजे एकदम त्यांचे धमाल असतं ब्लॉगमध्ये. बघायला मला जाम आनंद वाटतो. मी स्वतः त्यांचा ब्लॉग बघायला विसरत नाही. आता पण त्यांचा ब्लॉग होता, एकदम मस्त वाटलं बघायला. त्यांचा ब्लॉग बघितलं आणि थोडंसं मी माझा पण ब्लॉग चालू होतं. आणि पहिला मी त्यांचा ब्लॉग बघतो, कारण की मला त्यांचं बोलणं एकदम आवडतं. आणि ते पूर्णपणे सर्व माहिती देतं. आपल्याला लांब जायचं आहे, आज किती डिझेल लागणार आहे, तर असं ते पूर्ण आपल्याला माहिती मिळते. माणूस आहे. आणि आपली ओळख नसून सुद्धा आपण त्यांना फोन केला होता एकदा. तर एकदा फोन केला तरी देखील मला असं वाटलं की ते बोलणार नाही म्हणून. असं काही मोठे युट्यूबर असतात, त्यांना ॲटिट्यूड असतं, कधी रुबाब असं बोलतात ना आपण, अहंकार असतात. पण या माणसाला असं गोष्टी आहे, एका फोनवर दिवसा मी अर्धा तास त्याच्याशी बोलत होतो. तो स्वतः पण फोन करत नव्हता, कारण की ते पण त्यांच्या मनातून पण ते भारी रिस्पेक्ट देत होतं आपल्याला. मित्रांनो एवढा भारी माणूस आहे. आणि त्यानंतर मी दुसरा कॉल पण केला होता त्यांना. आता मध्येच मी गोव्याला येत होतो तेव्हा, पण मी पण स्वतः लाजत. आणि कारण की शेवटी कसं एवढी मोठी हस्ती आहे आणि एवढी मोठी त्यांचं युट्यूब चॅनल आहे, तर आपल्याला डायरेक्ट फोन करता येत नाही, बरोबर वाटत नाही. म्हणून मी त्याला फोन करायला मी घाबरत होतो. पण ते पण मी त्यांना चांगला शेअर करून दिलं की दादा बोला असंच गोष्ट आहे. तर ते बोललं अरे कशाला घाबरतो मी, काही त्यांच्या मनात काहीच नाही. तर देखील ते मला भरपूर काय समजवलं, भरपूर काय सपोर्ट करतात. म्हणजे विचार करा, ओळख नसून देखील ते आपल्याला एवढं सपोर्ट करत असतील तर मित्रांनो माणूस लाख आहे, नक्कीच लाख आहे. तुम्ही नक्की त्याचे व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा. त्याचं चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विजय. आणि ब्लॉग आल्या त्यांच्या समोर असं नाव त्याचे बघा, पिकअप आहे, महिंद्रा पिकअप दिसणार तुम्हाला.
और महिंद्राचा पिकअप चालवतो रोज आणि डेली त्यांच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसणार वर्दीवर खाकी वर्दी त्यांची असणार कारण की ते पूर्ण लिगली चालतात अनलिगल त्याचं काही नसतं. फक्त मीच असा माणूस आहे की वर्दी वगैरे काही घालत नाही. ते ॲक्च्युअली मित्रांनो रॉंग आहे. वर्दी घालणं गरजेचं आहे कारण की पोलीस साहेब मग आपल्याला फाईन मारतात. मग आपण ते रागवून जातं. रागवायचा विषय नाही कारण की मित्रांनो आपण जर लिगली असणार तर दुनिया आपल्या पाठी असणार. तर मित्रांनो नक्कीच मला इच्छा आहे त्याला दादाला भेटायची यूट्यूब चॅनलला कारण की आपला आवडता मित्र एकदम खास खूप म्हणजे खूपच इच्छा घेतली मनात की त्या म्हणजे विजय दादाला भेटणार आणि विजय दादाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी पण मी फोनवर पण बोलणं झालं आमचं एक दिवस नक्की भेटणार आहेत आम्ही. रस्त्यात कधी अर्ध्या रस्त्यात जरी आलं तरी मी भेटणार किंवा मी खास एक दिवस काढून दादाला भेटायला जाणार आहे. कारण की आपल्यासाठी एवढा तो जीव लावत असेल एवढा मोठा असून सुद्धा आपल्याला न वलक काही वलक नाही काही नाही बघितलं नाही आम्ही दोघांनी एकमेकांना तरी देखील तो एवढा जीव लावत असेल एवढा सपोर्ट करत असेल तर नक्कीच मित्रांनो त्याला भेटणं आपला कर्तव्य आहे. कारण की आपण तर अजून छोटे आहेत पण त्यांचं खूप मोठं नाव आहे मित्रांनो. नक्कीच ब्लॉग त्यांचं बघा. मी तुम्हाला लिंक देतोय माझ्या याच्यावर डिस्प्लेवर देतो डायरेक्ट तुमचा ट्रॅव्हल विथ विजय बघू शकताय आणि ते तुम्ही डायल करून तुम्ही बघू शकता. ते ब्लॉग बघा एकदम धमाल ब्लॉग मध्ये असते एन्जॉय वाटतं मित्रांनो बघायला एकदम खास आणि एकदम शुद्ध मराठी आपल्यासारखे बोलतात मस्त बोलतात तुम्हाला ऐकायला मजा येतं आणि त्यांचं बोलणं एकदम परफेक्ट आहे एकदम मस्त वाटतं. मित्रांनो नक्कीच विजय दादाला नक्कीच बघा लाईक करा सबस्क्राईब करा त्याला पण देखील मित्रांनो कारण की ते आपला खास आहे मित्र मला जाम आवडतो. मला त्याला भेटायचं काही पण करणार पण दादाला मी नक्कीच भेटणार आणि दादाने माझा नक्कीच ब्लॉग बघावा. तर मला मित्राला काय त्यांनी वागवलं मला भरपूर वाटलं भारी. तर दादा प्लीज दादा मला भेटण्याचं कर्तव्य करा आमच्यासाठी प्लीज. आम्ही नवीन ब्लॉगर आहेत आम्हाला तुम्ही हेल्प करा. तसं तुम्ही आम्हाला भरपूर सपोर्ट करताय अजून थोडं सपोर्ट द्या आम्हाला फक्त भेटून आम्हाला तुमचे भेट घ्यायचे आहे बाकी काय नाही मित्रांनो. दादाला भेटण्याचं आम्हाला कर्तव्य करू द्या मित्रांनो आम्हाला भेट पाहिजेच. दादा नक्कीच आम्ही भेटणार तुम्हाला लवकरात लवकर. तर या मित्रांनो आपण जाऊ आता लांजामध्ये. राजापूर आपला संबंध लांजा लागणार आहे आणि लांजा येणार आहे तर लांजात आपण अमेरिकन शेवपुरी खाणार आहात मित्रांनो. आणि वरती पहा ढग आपले पावसाचे आलेत काले काले ढग झालेले आहेत एकदम मस्त नजारा वाटतं एकदम गारवा सुटलाय मित्रांनो. वाह काय नजारा निघलाय मित्रांनो बघा. इकडे यायचा मजाच वेगळी मित्रांनो. कोकणात म्हणजे आपली हीच मजा. कोकण म्हणजे आपला आणि आपला म्हणजे आपलाच मित्रांनो. नक्कीच या कोकणात एन्जॉय करायला आणि माझ्यासोबत जर आलं तर आणखीच एन्जॉय करू आपण मित्रांनो. आणि आपला ब्लॉग चॅनल आहे जॉन सिन्हा 3 स्टार यूट्यूब चॅनल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्लीज भावानो. थोडासा सपोर्ट आपल्याला पण करा मित्रांनो कारण की आपलं पण थोडंसं राहिलंय बाकी थोडंसं होऊ द्या पूर्ण म्हणजे आपण पण जरा आवाळात पुरी मारून टाकू. या मित्रांनो जरा लांजात जाऊ आता बरा भरपूर बोललो आपण आता लांजात जाऊन पहिले अमेरिकन शेवपुरी जरा खाऊया चाटूया काहीतरी करूया. पण मित्रांनो वा काय तुम्ही हातात माझ्या तोंडाला पाणी सुटलं मित्रांनो. खरंच त्याच्यात आंबा भरपूर काय मटेरियल असतं त्याच्यात तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही. या जाऊ त्याला थोडंसं बघूया कॅन शेवपुरी. गाईस काहीतरी झालं ॲक्सिडेंट बघा. आई शपथ जाऊ द्या ॲक्सिडेंट झाला आताच काहीतरी झालं मित्रांनो. गाडी झाली गाडी पलटी झाली गाडी खाली गाईस. मित्रांनो बघू शकताय आता जस्ट लाईव्ह ॲक्सिडेंट झालाय. डंपर झालेला आहे इकडे उलटी झाले. आयुष्य हे राम काय बोलतो क्या बोलतो आधा. मित्रांनो अशी गोष्ट झालेली आहे. ड्रायव्हरचे 2 तुकडे झाले बघा. इकडे ड्रायव्हरचा अर्धा तुकडा पडलाय आणि अर्धा तुकडा गाडीच आहे. आई शपथ बेकार झाला मित्रांनो. हे राम कसला कट झाला असेल तो कुठे म्हणतात ती बॉडी काय माहिती आहे. तिथे कुठे बोलतात ना तिथे कुठे म्हणतात ते आता मित्रांनो. खरंच बेकार झाला ॲक्सिडेंट. तेव्हा ड्रायव्हर दादाची बॉडीचे 2 तुकडे झाले कमरेतून 2 तुकडे झाले कारण की एवढाच प्रेशरने तो खाली गेला. की गाडी लोडिंग होती रेतीने फुल भरलेली होती तर ती गाडी सावरली नसेल कदाचित कारण की पावसाचे दिवस खराब आहे मित्रांनो. प्लीज मित्रांनो तुम्ही देखील पुढे सर्व ऑल ड्रायव्हरांना मी एक विनंती करतोय की बा मित्रांनो गाडी चालवत एकदम सावकाश जाऊ द्या आपल्या कंट्रोलमध्ये जाऊ द्या. तुम्ही कसेही चालवा पण मित्रांनो आपला कंट्रोल आपल्या गाडीवर आला पाहिजे. असं स्पीड ठेवा ओव्हर स्पीड का वापरू नका मित्रांनो. आपल्या ह्याच्यात लिमिटेड तुमच्या जीवाची काळजी घ्या मित्रांनो. आपले आई बाबा वडील आपली पोरं बालक घरी असा विचार करून चालवा गाडी मित्रांनो. पैसे जर आपण आयुष्यभर कमवणार आणि आयुष्यभर कमवत राहणार तर मित्रांनो प्लीज सावकाश गाड्या जाऊ द्या आणि सावकाश गाड्यात येऊ द्या. आयुष्यभर आपण गाडी चालवणार मित्रांनो. बघा तुम्ही त्याच्यावर ॲक्सिडेंट झाला ॲक्च्युली मला दाखवायचं नव्हतं ब्लॉगमध्ये आपला परंतु आता आपण या लाईनला चालतो आपण या लाईनला धावतो.